महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतो. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच परिस्थिती जी आहे ती आपल्याला एकूणच पाहायला मिळते. काल भाजपच्या कोर कमिटीची जी आहे ती मुंबईमध्ये बैठक झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार शंकर जगताप आहेत. सर, काल बैठक झाली, काय नक्की ठरलं? भाजपसोबत कोण कोण असणार आहे? शिवसेना असेल किंवा अन्य कुठले पक्ष किंवा शिवसेनेसोबत जाण्यासाठी काय रणनीती ठरलेली आहे का? काल आमची माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील आणि आमचे पिंपरी चिंचवडचे प्रभारी माननीय मुरलीअण्णा मोहोळ यांच्या समवेत आमची सर्वांची बैठक झाली कोर कमिटीची. आणि काल महायुतीमधून आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि RPI आठवले गट यांच्या युतीबाबत आमच्या बऱ्याचशा चर्चा झाल्यात. काही जागेंवर आमचं निर्णय पण झालेले आहेत आणि काही जाग्यांच्या बाबत तोडगा निघायचं बाकी आहे. शिवसेनेला यामध्ये एक अंकी जागा मिळेल का? दोन आकडी जागा असणार शिवसेना? 2 अंकी शिवसेनेला जागा असणार आहे आणि मागच्या वेळेस RPIला ज्या ज्या जागा दिल्या होत्या त्या जागा आणि आणखीनच्या काही मागणी आहे त्यांची, तर त्या असे दोन्हीमध्ये आम्ही विचार करतो. शहरात आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाली आहेत. काल देखील मोठ्या प्रमाणात बैठकी झाल्या. भाजपवर हा काय परिणाम जाणवेल का या महाविकास आघाडीचा? नक्कीच नाही, कारण मागच्या वेळेस पण 2017 साली ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच होते आणि त्यावेळेस आम्ही बहुमत ची सत्ता आणली होती. आणि त्याच्यानंतर 2017 ते 22पर्यंत भारतीय जनता पार्टीने केलेला विकास, मग तो स्थानिक लेवलवर म्हणजे महापालिकेच्या लेवलवर असेल, राज्यातील आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्रामध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील, यांनी जो केलेला विकास आहे, या विकासाच्या पुढे कुठेही युती झाली तरी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कुठलाही फरक पडणार नाही. काल विधानसभा तुमच्या विरुद्ध लढले राहुल कराटेंचा प्रवेश झाला. त्यांच्या प्रभागात मोठी नाराजी होती. कुठेतरी एवढं नाराज असताना देखील त्यांचा प्रवेश झाला. नक्की कसं घडून आलंय? भारतीय जनता पार्टीचा सगळे कार्यकर्ते हे पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत आणि पक्ष आदेश ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी तो आदेश मानलेला आहे. आणि फक्त एकाच ठिकाणी प्रवेश नाही आहे, तर तुम्ही अख्ख्या शहरभर पाहिला असाल किंवा किंबहुना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश कुठे झाला असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच अशी कुठल्याही प्रभागात नाराजगी राहण्याचा काही प्रश्न राहत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी आणि आम्ही न्याय देणार आहोत. राहुल कराटे तुमच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढले होते. तुमचं त्यांना विरोध असल्याचं देखील बोललं होतं की प्रवेशासंदर्भात तुमचा विरोध होता. मात्र कुठेतरी हा दबाव या ठिकाणी कामाला आलेला पाहायला मिळाला नाही. त्या प्रभागातील जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी पत्रकार परिषद पण घेतली होती, पण तो कुठंच दबाव जो आहे तो कामाला आलेला. विरोध असण्याचं कारणच नाही. ती काही ही विधानसभेची निवडणूक नाही आहे, हे लोकल इलेक्शन आहे. आणि जेव्हा स्वतः कार्यकर्ता जो गेली 10-15 वर्षापासून काम करतोय, तो निश्चितच तो त्याच्या बद्दल काम करतोय तर तो त्याच्याबद्दल सांगणार. तो विरोध करत नव्हता, तर त्यांनी काम केलंय तर त्या कामाबद्दल ते पक्षश्रेष्ठींना आणि आपल्या माध्यमातून ते जनतेला सांगत होते. ज्या प्रभागात आता नाराज आहेत, निष्ठावंत असतील किंवा जुने कार्यकर्ते, त्यांची समजूत कशी काढणार? नाही, निष्ठावंत कार्यकर्ते किंवा नाराज भारतीय जनता पार्टीमध्ये कधीच कोण नसतो. तिकीट मिळेपर्यंत ही लढाई असते. तिकीट मिळाल्यानंतर पक्षासाठी सगळे कार्यकर्ते काम करत असतात आणि 100% नाराज कोण राहणार नाही. आणि नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्याचं काम आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून पक्षश्रेष्ठीकडे पाठवू आणि आम्ही कोर कमिटी करू. किती जागा या महापालिकेला भाजप किंवा तुमच्यासोबत युती झाली तर किती जागा तुमच्या निवडून देऊ शकतात? काय अंदाज आलाय? आम्ही 100-125 पारचा नारा लावला. 3च फक्त विरोधकांना? हो. कुठं ते तर 3 आहेत तरी कुठे? ती आमची रणनीती, ती आम्ही तुम्हाला का सांगू. 125 पार हा निश्चितच आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या मागच्या वेळेस 77 सदस्य निवडून आले होते, अपक्ष काही होते, अपक्ष आणि प्लस आत्ता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे विचार आवडलेत आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने विकासाची कामं 2014 नंतर केली, ते विरोधात असलेल्या उमेदवारांनाही लक्षात आलं
आणि म्हणून त्यापुढे काळात प्रत्येक ठिकाणी विकास व्हावा आणि ज्या पद्धतीने सर्व पूर्ण शहरभरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश माजी नगरसेवक असतील, माजी पदाधिकारी विविध पक्षातील असतील, सर्वच पक्षाचा ओघ हा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा आहे. त्याच्यामुळे आमचा नारा आहे की सव्वासो पार हा 100% असणार. नक्कीच आपण पाहिलं तर 128 नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेत 125 जागा ज्या आहेत त्या महानगरपालिकेमध्ये भाजपच्या येतील असा दावा जो आहे तो, असा विश्वास जो आहे तो आता शंकर जगताप यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यामुळेच विरोधकांच्या 3 कुठल्या जागा येतात याच आगामी काळात आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.